विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय, पण तुमच्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसतंय का? असं जर मी म्हणलं तर हे वाक्य कोणत्या प्रकारामधलं आहे? एकदम बरोबर आहे, म्हणीमधलं. तर आज आपल्याला प्रकरण 18 म्हणी हा भाग शिकायचा आहे. घाबरलात का? विनोद केला तर उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील फार फार महत्त्वाचा आणि तुमची भाषेची समृद्धता वाढवणारा, तुम्हाला कमी शब्दामध्ये खूप सारं बोलायला शिकवणारा भाग हे बघायचा आहे. मी सुरुवातीलाच काय म्हणलं, तुम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यामधलं कुसळ दिसतंय पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. कुसळ म्हणजे काय? बारीक कण. दुसऱ्याच्या डोळ्यातला बारीक कण दिसतो आणि स्वतःच्या डोळ्यातला मुसळ म्हणजे काय? खूप मोठी वस्तू दिसत नाही. ह्याचा अर्थ काय? समजा आम्ही शिकवायलोत तर आम्ही शिकवत असताना आमच्या चुका तुम्हाला दिसतात छोट्या, पण तुमचं काय चुकायलंय हे तुम्हाला समजतंय का? तुम्हाला तुमच्या आईच्या, वडिलांच्या, भावाच्या, बहिणीच्या, आजीच्या, आजोबाच्या सगळ्यांच्या चुका तुम्हाला दिसतात, पण तुमचं काय चुकायलंय हे तुम्हाला दिसतंय का? मग हे इतका मोठा सारांश लपलेलं जे होतं ते वाक्य कोणतं होतं? एक छोटंसं वाक्य, स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतंय. मग हे किती छान आहे. आलं का लक्षात? मी काही तुम्हाला रागवण आहे, मी तुम्हाला समजवून सांगायलो. आणि हा सगळा भाग कशात आहे? तर स्कॉलरशिपच्या अभ्यासामध्ये. म्हणून मुलांनो, स्कॉलरशिपची परीक्षा ही द्यायलाच पाहिजे. आणि हो, अभ्यास करून द्यायला पाहिजे. असं नाही की फॉर्म भरला डायरेक्ट परीक्षेला दिले, तसं नाही. फॉर्म भरा आणि दररोज 2 तास नियमित अभ्यास करा. मग तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्याची क्षमता तुमची वाढेल, अभ्यास वाढेल, तुम्ही हुशार होताल आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय बनायचं आहे ह्याचा निर्णय तुम्हाला आतापासूनच घेता येईल. म्हणून सर्वजण परीक्षेला बसा, अभ्यास करा. त्यापूर्वी आज आपण सुरू करूया म्हणी हा महत्त्वाचा भाग. सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवा आणि पुस्तकातील अत्यंत महत्त्वाच्या म्हणींचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी, दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण होय. ही वाक्ये चटकदार, आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणींची रचना यमक, अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते. कोणता तरी मोठा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीनं सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणं म्हणजे म्हणींचा वापर करणे होय. बघा, काही म्हणी दिलेल्या आहेत बरं का, आणि जे इथं दिलेलं आहे ना रे त्याच्यातलंच परीक्षेत येतं, हे लक्षात ठेवा. म्हणून हा सगळा भाग तुम्ही वाचत राहा, पाठ करत राहा, मग तुम्हाला नक्कीच सोपं जाईल सगळं काही. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. तुम्ही क्रिकेट खेळतात, 1 तास खेळलं ठीक आहे, 2 तास खेळलं ठीक आहे, दररोज 3 तास खेळलं ठीक आहे, 4 तास 6 तास अति झालं ना हे. मग अति तिथं माती होते. जर तुम्ही पालकांच्या अंडर ऑब्झर्वेशन खेळत असताल तर मग तुम्ही विकसित व्हायलात, पण तुम्ही एकटेच खेळायलात म्हणजे अति करायलात. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. जास्त शहाणपणा करायचा नाही. ह्याचा अर्थ जर समजा सर्वजण म्हणत असतील की हे मार्ग वापरला तर आपण लवकर ध्येयापर्यंत पोहोचू, तिथंच एखादा माणूस बोलला नाही ते नाही, हेच मार्ग चांगला आहे म्हणल्यावर उपयोग नाही. सगळेजणांनी म्हणाले की हे रस्ता चांगला आहे, ह्या मार्गाने गेले तर चांगलं आहे, नाही असं म्हणलं तर मग अतिशहाणा त्याचा बैल रिकामा होतोय. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. एखादं काम अडलेलं आहे, बरोबर आहे, आणि आता अडलेलं काम पूर्ण करावंच लागेल, बरोबर आहे. तुम्ही प्रवासामध्ये कुठंतरी गेलात,
तुमच्या राज्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलात आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही उतरलात आणि एखादं प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी तिथं गेलात आणि तिथं ते माणूस म्हणला नाही नाही मी तुम्हाला इथून तिथं सोडतो, फक्त इथून तिथंच सोडायचं आहे, नाही नाही मी तुम्हाला तिथं सोडतो पण मला 1,000 रुपये द्या. अरे बापरे, आता काय करावं, दुसरं कोणतं तर नाहीच आहे वाहन, तेच करावं लागतंय, बरोबर आहे. म्हणून अशा वेळेला काय, अडला हरी गाढवाचे पाय धरी. माहिती आहे हे चूक आहे, हे वेडा आहे, पण तरीही काम पडल्यावर काय करणार, तिथं कुणीच ओळखीचं नाही. म्हणून बघा बरं किती छोट्या शब्दात किती मोठी म्हण आहे ही. असतील शिते तर जमतील भूते. असतील शिते म्हणजे काय, आपला भरभराटीचा काळ असला म्हणजे आपल्याकडं टंग टंग पैसे भरपूर जर आले तर जमतील भूते. भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आग इकडं लागली आहे, आग सोमेश्वरला लागली आहे आणि आग विझवण्याचा बंब रामेश्वरला पळाला. मग उपयोग आहे का? जेथे मदतीची गरज आहे तेथे न पोहोचता भलत्याच ठिकाणी मदत जाते. आगीतून निघून फुफुट्यात, आगीतून कसं निघाला, बापरे झटका झटका आग लागली आग लागली, आगीतून निघाला आणि फुफुट्यात पडला त्या, आणि सगळं पुन्हा खराब झालं सगळं. आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा म्हणजे आधी जेवण करायचं. मोबाईल चार्जिंग महत्त्वाची आहे की नाही? तुम्हाला जेवणाचं लक्षात राहत नाही, मोबाईल चार्जिंग म्हणलं की कळालं बघा. तसं आपली चार्जिंग हे महत्त्वाची आहे, नंतर पुन्हा बाकीचे कामं. आधी स्वतःचा पोटापाण्याचा विचार करणे म्हणजे स्वार्थाचा, व नंतर परमार्थाचा विचार करणे असं आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच काय, आपलं जेवढं अंथरूण आहे तिथपर्यंतच पाय, म्हणजे काय, आपली जेवढी ऐपत आहे तेवढंच आपण काम केलं पाहिजे. आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा द्यायचा आणि कोहळा काढायचा, म्हणजे छोटी वस्तू द्यायची मोठं काढून घ्यायचं. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बिळात किंवा बिळावर नागोबा. वारूळ तयार करतात मुंग्या आणि त्या आयत्या बिळात कोण जाते? नागोबा. म्हणजेच काय, दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आलिया भोगासी असावे सादर. म्हणजे आता आपल्याला भोगायला चाललंय ना, मी तयार आहे ते काम करण्यासाठी. जे नशिबात असेल ते भोगायला तयारच असावे. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. म्हणून आपण जर अडचणीत पडलो तर आपल्याला सगळ्यात आधी मदतीचा हात कुणाचा येतो? स्वतःचाच. तुम्ही कष्ट केलात तर अडचणीतून बाहेर पडतातच. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? आडात पाणी आहे का? काहीच नाही. आणि जर वरून पोहरा टाकला खाली तर त्या पोहऱ्यात काही येईल का? काहीच येणार नाही. म्हणजेच किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणं व्यर्थ आहे. आडातच नाही काही, त्याच्यात नाहीच काहीतरी मिळणार कसं? एखाद्या मुलाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येतच नाही, तुम्ही जर त्याला म्हणालं सांग रे मी त्या दिवशी आलो नव्हतो शाळेत, मला समजावून सांग रे प्लीज सांग. अरे त्याला येतच नाही, काय सांगल ते? पुढं आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. म्हणजे किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होते. इकडे आड आणि तिकडे विहीर. इकडं गेलं तर विहिरीत पडल, तिकडे गेलं तर आडात पडल. म्हणजे जायचं कुठं? दोन्हीकडं संकट, दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग. उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. एक जर मुलगा म्हणतो नाही मला लग्नच करायचं, मग आता ते लग्नच करायचं म्हणल्यावर काय, गुडघ्याला बाशिंग बांधून. बाशिंग कुठं असते? डोक्याला, पण त्यानं गुडघ्यालाच बांधून ठेवलं. इतकी घाई की बस कोणत्याही मुलीसोबत करायचं बस. हे या शब्दाचा अर्थ झाला. म्हणजे काय, मूर्खासारखं वागणं म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. काहीच विचार करायचं नाही. हे गाडीची चावी कुठं ठेवलीच रे? ठेवलेली असते फ्रीजवर आणि म्हणायचं काय, वॉशिंग मशीनवर ठेवली. झालं चुकीचं. अर्थाचा अनर्थ काहीही. उचलली जीभ लावली टाळ्याला, काही बोलायचं. पुढं उथळ पाण्याला खळखळाट पाळ. पाणी जे उथळ असते म्हणजे काय, खोल नसते, ते खळखळ वाहत आहे. म्हणून उथळ पाण्याला खळखळाट पाळ. ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात
ते मनुष्य फार बडाया मारतो. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचं का? एखादी गोष्ट आवडली तर तिचा अतिलोभ बाळगू नये. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण होत नाही. म्हणून एका वेळी एकच काम छान करायचं. एका हाताने टाळी वाजत नाही. कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. आता बघा, वर्गात पण भांडण होतात का नाही तुमचे? मग एकच जण जबाबदार असते का त्याला? नाही, दोन्ही बाजू असते. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून स्वतःच्या मताप्रमाणे योग्य जे वाटेल ते करायचं. म्हणजेच काय? ऐकावे जनाचे, सगळ्याचं ऐकायचं, पण मनाचंच करायचं. कारण जिंकलो तर आपल्यामुळं, हरलो तर दुसऱ्याला दोष द्यायचा नाही. त्याच्यामुळं हरलो, त्याच्यामुळं अपयश आलं असं नाही म्हणायचं. स्वतः निर्णय स्वतः घ्या. त्याच्यासाठी कर नाही त्याला डर कशाला? का रे शेंगा तू खाल्लास का? खरं सांग, मी खाल्ल्या नाही. म्हणजे काय? कर नाही त्याला डर कशाला? मी तर शेंगा खाल्ल्याच नाहीत. आलं का लक्षात? असं कामापुरता मामा म्हणजे गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा आणि गावाला वळसा. हरवलेली वस्तू जवळपासच असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधते. कपाळावर चष्मा असते बरं का. ए माझा चष्मा कुठे आहे? ए माझा चष्मा कुठे आहे? ए लवकर सांग मला, परीक्षेला जायचे. चष्मा कुठे? अरे चष्मा इथंच आहे. सगळं गावभर शोधला आणि चष्मा कुठे? इथं. एक बाई, माझा मुलगा कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे म्हणून शोधू लागली. सगळीकडे शोधली, कुठं सापडलं नाही. रडत बसली आणि पुन्हा बघती तर काय, स्वतःच्या कडेवरच आहे. म्हणजे काय? काखेत कळसा, गावाला वळसा. पुढचं, काना मागून आली आणि तिखट झाली. एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज केली तर त्याला काय म्हणायचं? काना मागून आली आणि तिखट झाली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. एखादी घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटलं. म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नाही. बापरे, आम्ही बस बंद पडली आमची, काय सांगावं तुम्हाला. आणि अशी बसचं ब्रेक फेल झालं होतं, पण काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पुन्हा ड्रायव्हरनं हुशारी केली आणि गाडी सुरू झाली आणि आम्ही सुखरूप आलो. असं. पुढचं, कावळ्याच्या शापाने गाय किंवा गुरे मरत नाहीत. म्हणजे काही क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काही नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात ओणेपणा येत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत ठरतो. आता बघा, कुऱ्हाडीला काय असते रे? वर समोर लोखंड आणि खाली लाकूडच असते. आणि हे लोखंडाने लाकडाची साथ मिळते आणि ते अनेक झाडं तोडतात. म्हणजे आपल्या माणसाला बुडवायला, आपल्या माणसाला त्रास द्यायला आपलाच माणूस कारणीभूत ठरतो. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभटाची तट्टानी. अति थोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. खूप मोठा आणि लहान त्याची बरोबरी होत नाही. कोळसा उगाळावा तितका काळाचा. आता कोळसा उगाळला, बदाम जसं उगळतात का रे, तसं उगळून बघितला तर काळाच. म्हणजे काय? दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्येच उजेडात येतात. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे म्हणजे सूर्य उगवायचं राहतच नाही. निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. आता बघा, एखादा कोंबडा दररोज सकाळी कुकुच्चुकू ओरडायला आहे म्हणून त्याला जर दुर्डी खाली झाकून ठेवलं तर सूर्य उगवायचं राहतं आहे का? होणारी गोष्टी होणारच असते. पुढं, कोंड्याचा मांडा करून खाणे म्हणजे हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. कोल्हा काकडीला राजी. सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनंही संतुष्ट होतात. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटतेच. रस्त्यानं चालता चालता तुम्हाला जर 1 रुपया दिसला आणि तुम्ही जर ला 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 लो 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 असं जर केला तर तुम्हाला मनालाच वाटते, बापरे हे उगाच घेतला रुपया, नको रे बाबा उगाच घेतला, मला सापडला होता, नको 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 असं वाटतंय ना. ते म्हणून कधीही चुकीचे कामं करायचे नाहीत.
खान तशी माती, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. म्हणजे काय, आईवडिलाप्रमाणेच मुलांची वर्तणूक असते. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. मी खाणार तूप वाढलं तरच खाणार, नाही तर खाणार नाही. हे शब्दशः अर्थ झाला. याचा काय, एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढं उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे, यापैकी एकाचीच निवड करणे. खायला काळ आणि भुईला भार. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. प्रत्येक ह्या जगामध्ये प्रत्येकाला फक्त काम करणारेच माणसं आवडतात. बरं, तुम्ही जर काही काम करत असताल तर तुम्ही कुणाचेही प्रिय होणार नाहीत. आज आपल्या देशाचे पंतप्रधान 24 तासातून 18 तास काम करतात असं म्हणलं जातं. आणि जे त्यांनी इतके वर्ष झालं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान राहिले, त्यांनी एकही दिवस रजा घेतली नाही. म्हणूनच त्यांची लोकप्रियता खूप आहे. जे मेहनत करते ते लोकप्रिय होते. म्हणून काय, तर कुठं गेलं आपलं ते, खायला काळन भुईला भार. निरुद्योगी मनुष्य सर्वांना भार वाटते. त्याच्यामुळं गरजवंताला अक्कल नसते. एखाद्याला गरज पडली तर अक्कल नसते. आता समजा समोर रेल्वे हलायली आहे, आता हलणार आहे आणि ते इथंच आहे, तर ते काय म्हणणार, ए मोटरसायकल पटकन सोड रे बाबा, पटकन सोड. मग त्यानं काही म्हटलं तरी ऐकावंच लागते. म्हणजे गरजवंताला अक्कल कमी, त्याला गरज येते ट्रेन पकडायची. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. म्हणून गर्व करायचा नाही. भीमाला सुद्धा गर्व झाला होता, माझ्यासारखा ताकदवान कोण नाही. पण जेव्हा हनुमानाने माकडाचं रूप घेतलं आणि शेपटी गपचूप आडवी टाकली, त्याला म्हणले माझी शेपटी उचल. भीमाला शेपटीच उचलं ना, हालता आला ना. मग भीम परेशान झाला आणि मग म्हणला, मला गर्व आला होता की मी खूप खूप सामर्थ्यवान आहे. हे माकडराज तुम्ही कोण आहेत सांगा. आणि मग हनुमानाने दर्शन दिल्यावर मग ते म्हणला, माझी चूक झाली, मला माफ करा. गर्वाचे घर खाली. गरज सर्व वैद्य मरो. आपलं काम संपलं की संपलं. उपकार करत्याला विसरायचं. गरजेल तो पडेल काय. केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. गाढवाला गुळाची चव काय. अडाण्याला चांगल्या वस्तूचं मोल काही कळतच नाही. गाव करी ते राव न करी. गाव करील ते राव काय करील. म्हणजे एखादा जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात, ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. म्हणजे काय, एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करायचा. गाजरानं पुंगी वाजायची, पे 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 पे, वाजली तर वाजली, नाहीतर ते मोडून खायचं. म्हणजे दोन्ही फायदा. प्लॅन बी तयार ठेवायचा. प्लॅन ए पुंगी वाजवायचं, प्लॅन ए सक्सेस नाही झाला, प्लॅन बी मोडून खाऊन टाकायचं. असं कुठल्याही गोष्टीत आता प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी पर्यंत तयार ठेवायचा कुठलंही काम करताना. गुरुची विद्या गुरुला फळाली. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. गोगलगायनी पोटात पाय. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. घरोघरी मातीच्याच चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवायची संधी मिळतेच. जी सून असती ती कधीतरी सासू होतीच. मग तिला वाटते, अरे वाह, आता मी माझ्या सुनेला लय परेशान करते असं. चोराच्या मनात चांदणे. आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत असते. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे. जे खरोखर अपराधी आहे त्या अपराध्याला शिक्षा नाही, निरापराध्याला शिक्षा देणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला शिक्षा. चोरावर मोर. एखाद्याच्या कृतीवर सवाई कृत्य करून त्याला मात करणं म्हणजे काय, चोरावर मोर. पुढं जळात म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. जिथं आपल्याला राहायचं आहे ना, तेथील माणसासोबत वैरभाव ठेवू नये. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. दुसऱ्याच्या अडीअडचणीत त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळतच नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मूळचा स्वभाव कधीही बदलत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे सूर्याचा प्रकाश जिथं जात नाही तिथं कवीची कल्पना जाते. पुढं ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. आता तुमच्या मित्रांनी तुम्हाला चॉकलेट दिलं तर आणि म्हणला, चल रे बाबा आमच्यासोबत, चल तू खेळायला ये, माझ्यासोबत शाळेला जाऊ, पुन्हा येताना माझ्यासोबत ये म्हणल्यावर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पण नेहमी नाही, एखाद वेळेस नाही तर पोळीच खायची नाही. पुन्हा काय आहे, चुकीच्या कामात साथ द्यायची नाही.
आता हो कुठं गेलं, हा झाकली मूठ 1.25 लाखाची, मौन पाळून आबरू राखणे. म्हणजेच झाकली मूठ 1.25 लाखाची. एका परीक्षेत नापास झाला, सगळ्याला सांगायचं नाही मी नापास झालो. मौन पाळायचो, चांगल्या परीक्षेचा पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आणि मग पुन्हा यशस्वी व्हायचं. आलं का लक्षात? असं पुढचं, टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही, अपार कष्टा वाचून मोठे पण मिळत नाही. आता बघा, दगडाला टाकीचे घाव घालतात आणि त्या दगडाला मूर्तीचं रूप येतं. डोंगर पोखर उंदीर काढणे, आतोनात श्रम केलं आणि मिळालं काय? फक्त छोटाच फायदा, अत्यल्प फायदा होणं म्हणजे काय? डोंगर पोखरून उंदीर. तळे राखी तो पाणी चाखी. साधा बरोबर आहे, जे तळं राखतंय ते पाणी चाखणारच. एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपयोग घेणारच की नाही रे. तहान लागल्यावर विहीर खदणे, एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणं. म्हणजे तहान लागली की विहीर खंदायचं, पुन्हा तहान पाणी प्यायचं, चुकीचं आहे हे. ताकापुरती आजी, स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणं. आजी किती छान आहेस तू, आजी बघ ना तू किती छान स्वयंपाक करतीस, आजी असं आजी तसं म्हणायचं, किती गोड बोलतीस, किती माया करतीस, आणि ताक पिलं की झालं, आजीला विसरून जायचं. तसं नाही. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे साचवत राहिल्यानं काही दिवस त्याचा मोठा साठा होतो. म्हणून नेहमी थेंबे थेंबे साठवणं आवश्यक आहे. दगडापेक्षा विटकर मऊ, म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणं. दात आहेत तर चणे नाहीत, म्हणजे दात आहेत तर खायला चणे नाहीत, आणि चणे आहेत तर दात नाहीत. अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होणे. दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोषच असतात. म्हणजे दिवा आहे बघा, कधी बी बघा दिवा लावला सगळीकडे प्रकाश जाते, पण दिव्याखालीच अंधार. म्हणजे जे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच, असं निर्दोष असं कोणी नाही, प्रत्येकात काहीतरी उणीव असतीच बरं का रे. दुरून डोंगर साजरे, कोणतीही गोष्ट लांबून खूप चांगली दिसती आणि जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. दुरून बघितलं रस्त्यानं जाताना बसमधून, किती छान डोंगर दिसायले, हो किती छान, सूर्य किती छान तिथून उगवाले, झाडं किती छान दिसायले. आणि जेव्हा तुम्ही त्या डोंगरात गेलात तर बापरे, एक झाडं इथं टोचले रे बाबा, पायात काट्या टोचला, अरे इथं प्राणी आहेत बाबा. म्हणजे काय, दुरून डोंगर साजरे, पण जवळ गेले की खाचकळगी कळतात. देश तसा वेश, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावं लागल. देव तारी त्याला कोण मारी, देवाची कृपा असल्यावर कुणीही आपले वाईट करू शकत नाही. दैव देते आणि कर्म नेते, दोघाचे भांडण तिसऱ्याचा लाभ. आता हे त्याच्यामुळे भांडण कधीच करायचं नाही. भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होतो बरं का. न करत्याचा वार शनिवार, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करायचं बरं का. नव्याचे 9 दिवस, सारखं नवीन वस्तू असेल तर त्याचे 9 दिवसच. नाव मोठे लक्षण खोटे, भपका मोठा आपण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. केलेल्या उपदेशाचा काहीच उपयोग नाही. आता नळी फुंकली सोनारे म्हणजे त्या फुकणीतून फुकलं, हवा इकडून निघाली तिकडे गेली, काहीच उपयोग नाही. उपयोग व्हावा ज्ञानाचा काहीतरी. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे. आता एखाद्याला नाचताच येत नाही, अरे मी डान्स केला असता पण ही फरशी अशी इकडं वर आहे आणि तिकडून खाली आहे, आणि हो का इकडं खड्डा आहे तिकडे हे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असं म्हणजे स्वतःलाच काही येत नाही पण दुसऱ्याला दोष द्यायचा. नाकापेक्षा मोती जड, कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरते. नावडतीचे मीठ आळणी, जे माणूस आवडत नाही ना त्याचं मीठसुद्धा अळणी लागते आणि मिठाईसुद्धा कडू लागती. पळसाला पाणी तीनच, कुठेही गेलं तरी परिस्थिती तीच असते. आपण कुठेही गेलो तरी अन्न वस्त्र निवारासाठी आपल्याला धडपड करणं आवश्यकच आहे. 5 मुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. बघा, ह्यानं असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, ह्यानं तसं म्हणलं, सगळ्यानं जे म्हणलं तेच खरं आपण करायचं, तसं नाही. पण 5 मुखी परमेश्वर म्हणजे त्याचा अर्थ आहे जे म्हणतील लोक ते ऐकणे. पालथ्या घागरीवर पाणी,
म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय, केलेल्या उपदेशाचा काहीच परिणाम होत नाही. आता बघा, तुम्ही घागर नळाला लावली आणि घागर पालती ठेवली, नळ सुरू केलं, घागर भरल का, नाही. म्हणजे काय, पालथ्या घड्यावर पाणी. पुढच्याला ठेच, मागचा शहाणा लाईननं चाललात, एखाद्याला ठेच लागली, पडलं, मागचं म्हणतो अरे बाबा रे दगड रे बाबा, असा पाय वर जाते, बरोबर आहे. पुढच्याला ठेच, मागचा शहाणा. दुसऱ्याच्या अनुभवावरून पाहून त्यापासून धडा घेणे. प्रयत्नांती परमेश्वर, आपण प्रयत्न केलं तर परमेश्वर मिळते, किती अवघड गोष्ट असली तरी यश मिळते. पदरी पडले पवित्र झाले, कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानायचं. आपल्याला मिळालं ना, मग चांगलंच आहे. वडिलांनी पेन दिली, हा पदरी पडला पवित्र, आवडायचंच, हा छान आहे पेन म्हणायचं, त्याच्यात उणिवा काढायच्या नाहीत. पी हळद नि हो गोरी, कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळत नाही. खा बदामन हो पैलवान, तसं होत नाही. पाचही बोटे सारखी नसतात, सर्व माणसे सारख्या स्वभावाची वा योग्यतेची नसतात. बळी तो कान पिळी, बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो, म्हणून बलवान व्हायचं नेहमी, बुद्धीनं बलवान, शक्तीनं बलवान. पुढचं, अभ्यास करा त्यासाठी. बुडत्याचा पाय खोलात, माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनं होऊ लागते. बैल गेला की झोपा केला, एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. आता बैल निघून गेला आणि त्याच्यासाठी जर समजा गोठ्यामध्ये सगळी व्यवस्था केली, उपयोग काय, काहीच नाही. बैल होता तेव्हाच करणं आवश्यक आहे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, प्रत्यक्ष कृती न करता नुसतंच बडबड करायचं. हम यो करेंगे, हम वो करेंगे, हम सब कुछ करेंगे. अरे नुसतं बोलायचं कुठं, रस्ता करा पहिलं, पूल करा. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. जे आहे परिस्थिती त्याचा उपयोग करायचा. भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस, भित्र्या माणसावर अनेक संकटे असतात, जे घाबरते ना त्याला संकटच संकट. भित्या पाठी ब्रह्मराक्षस, भरवशाच्या म्हशीला टोनगा, ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडूनच अपेक्षा. आता मला माहिती आहे ह्याच्याकडून काम होते, पण त्यानं दगा दिला तर म्हणजेच काय, भरवशाच्या म्हशीला टोनगा. भीक नको पण कुत्रावर, ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडूनच मदत मिळत नाही, उलट संकट ओढवणे. असं म्हणजे भीक नको कुत्रावर, काही नको पण ते कुत्रं भुकायला त्याला आवरा. मऊ सापडले म्हणून कोपरानं खणू नये, एखाद्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, लहान मुलगा एखाद्याच्या लहान मुलाकडे बघून भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणातच बांधता येतो. म्हणजेच काय, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे, जे आपल्या जशी इच्छा असेल तसं स्वप्न पडणे. वासरात लंगडी गाय शहाणी, अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठं पण लाभते बरं का. आता वासरं आहे आणि त्या वासरामध्ये एक लंगडीच गाय आहे, ऐंग ऐंग चलायली, म्हणजे त्या सगळ्या वासरात लंगडी गाय हुशार. असं पुढचं कुठं गेलं, मऊ सापडले, मुलाचे पाय पाळल्या, मनी वसे ते स्वप्नी दिसे, वासरात लंगडी गाय शहाणी. रात्र थोडी सोंगे फार, कामे पुष्कळ आहेत पण ती पार पाडायला वेळच नाही. रोजमध्ये त्याला कोण रडे, नेहमीच करणाऱ्या गोष्टीसाठी पुढे पुढे महत्त्व वाटेच होत नाही. लहान तोंडी मोठा घास, आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. लेकी बोले सुने लागे, लेकीला बोलायचं पण ते लागते कुणाला, सुनेला, म्हणजे एखाद्याला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे. शीतावरून भाताची परीक्षा, एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, म्हणजे दृढ निश्चय करायचा. सगळे मुसळ केरात, काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असतानाच महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणं. पुढं, साखरेचे खाणार त्याला देव देणार, भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीत अनुकूलच असते वातावरण. सुंठी वाचून खोकला जाणे, म्हणजे काही उपाययोजना केलीच नाही पण त्याच्यावर संकट दूर निघून गेलं. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव काय सोडत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते. हाजीर तो वजीर, जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल, उशीर आला तर काहीच नाही.
हसतील त्याचे दात दिसतील. म्हणजे चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्यांची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे. शिरा सव्वाशीर, समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. म्हणजे काय, शिरा सव्वाशीर. सत्तेपुढे शहाणपण चलत नाही. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसती. आता सत्ता प्रधानमंत्र्याचे, त्यांनी जसं म्हणाल तसं ऐकायचं, आपलं स्वतःचं मत काही चलत नाही. असं हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवायचा प्रयत्न करणे. म्हणजे हातातलं सोडायचं आणि पळत्याच्या पाठी मागायला लागायचं. हातच्या काकणाला आरसा कशाला, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नाही. अशा प्रकारे ही सगळ्या म्हणी झाल्यात बरं का. आता सगळ्या म्हणी झाल्यानंतरच प्रश्नोत्तर बघायचे. मग तुम्ही एकदा सगळे प्रश्नोत्तर वाचा आणि तुम्ही सोडवा. सोडवलात? मला तर खरं तर खूप खूप आश्चर्य वाटायलं आहे की हा जो म्हणींचा भाग आहे हा तुमच्या चौथीचाच आहे का दुसरीचा. इतका सोपा भाग आहे ना, फार फार सोपा आहे. ह्यावेळेसची प्रश्नपत्रिका अत्यंत म्हणजे अत्यंत सोपी असणार आहे. बघा, स्वाध्याय नमुना प्रश्न म्हणींचे. दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा घेणे या अर्थाची म्हण निवडून तिच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. मग आता असा कोणती म्हण आहे की ज्या म्हणीमध्ये दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा घेणे हे लपलेलं आहे. अडला हरी गाडवायचे पायधरी नाही. हाजीर तो वजीर नाही. तळे राखी तो पाणी चाकी नाही. तर आयत्या बिळावर नागोबा. म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा घेणे. किती सोपं होतं. अति तिथे माती. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. पहिलंच पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न पहिला. आणि बालमित्रांनो, एक छोटंसं काम करा. तुम्ही सांगितलेलं हे ऐकायला पाहिजे. पुस्तकावर कुठंही वर्तुळात उत्तरं नोंदवायची नाही. तुम्ही सगळ्यांनी एक छोटीशी वही करा आणि वहीवर अशा पद्धतीची माहिती लिहा. प्रकरणाचं नाव टाका. प्रश्न पहिला 1 2 3 4 आणि त्याच्यापुढं वर्तुळ. पुन्हा प्रश्न दुसरा 1 2 3 4 त्याच्यापुढं वर्तुळ. पहिलं वर्तुळ म्हणजे 1 उत्तर, दुसरं वर्तुळ म्हणजे 2, तिसऱ्याचं 3, चौथ्याचं 4. जे उत्तर असेल ते वहीत रंगवा, पुस्तकात नाही. बघा, प्रश्न पहिला. आता लक्ष देऊन वाचा. पुढील म्हणींसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे काय, तर समंजस असणाऱ्यास थोडीशी समज पुरेशी असते. पहिल्याचं उत्तर म्हणून काय, पर्याय नंबर 3. बलवान मनुष्य इतरांवर हुकूम गाजवतो का, ते नाही येणार. शहाण्याला शब्दाचा मार, आपल्याला न शोभेल असं वर्तन करणे हे बी नाही. तर काय, समंजस असणाऱ्याला थोडीशी समज पुरेशी पडते. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 3. 3ला रंगवा. दुसरं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. मगवा शिकवताना सांगितलं होतं, बरोबर आहे. हातातच कडेवरच लिकरूल घेतले आणि सगळीकडे शोधायलेत. म्हणजेच काय, हरवलेली वस्तू जवळपास असून सर्वत्र शोधणे. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर 2 दुसऱ्याचं. तिसरं, शिकवताना जर तुमचं लक्ष असेल सगळं येतं. एकना धड भाराभर चिंध्या. म्हणजे सर्व काम अर्धवट ठेवल्याने एकही काम पूर्ण न होणे. पहिलंच येते तिसऱ्याचं. मूळचा स्वभाव कधी बदलत नाही हे येत नाही. आतोनात श्रमानंतर अत्यल्पमत फायदा होणे हेही नाही. एखाद्याचे खरे स्वरूप न समजेही नाही. तर तिसऱ्याचं उत्तर 1. चौथं, खाई त्याला खवखवे म्हणजे काय, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. मौन पाळून आबरू राखणे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. तर काय खरं, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. मी म्हटलं ना तुम्हाला शिकवताना, 1 रुपया सापडला त्यानं घेतला. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. झालं. दुसरा प्रश्न. पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखा व तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
नंबर 1, उपचाराशिवाय दोष निवारण होणे. उपचारच केला नाही पण दोष निवारण झाला. म्हणजे काय, बैल गेला आणि झोपा केला का, नाही, तर सुंठी वाचून खोकला गेला. औषध घ्यायच्या आधीच खोकला गेला. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय 2. दुसरं, पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. म्हणजेच चोरावर मोर का, पुढच्याच ठेस मागचा शहाणा, ऐकावे जनावे करायचे मनाचे का. तर 5 मुखी परमेश्वर शिकवताना सांगितलं होतं. हे नाही म्हणलं, त्यानं एक म्हणलं, हे नाही म्हणलं, हे नाही म्हणलं, सगळे जे म्हणतील तेच स्वतः करायचं. तसं नाही, हे 5 मुखी परमेश्वरासारखं झालं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 4. मनाला जे योग्य वाटेल ते करा. पण इथं हे 5 मुखी परमेश्वर म्हणजे कसे, पुष्कळ जे लोक बोलतात तेच करत राहायचं. तिसरं, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे. म्हणजे गरजवंताला अक्कल नसते, नाही, कोळसा उगाळावा तितका काळाच नाही, नावडतीचे मीठ उगाळणे हेही नाही, तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा हा लाकडाचाच असतो आणि ते लाकडालाच तोडते. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. चौथा प्रश्न, विचार न करता वाटेल ते अमर्याद बोलणे. म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला. बरोबर आहे की रे. पहिलं, चौथ्याचं नंबर 1. आता अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवला. आता प्रश्न तिसराही असाच आहे बरं का रे. प्रश्न तिसरा, 1 2 3 4, लगेच वर्तुळ 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 असे वर्तुळं काढून ठेवायचे आणि लगेच तुमचं जे उत्तर आहे त्याच्यात नोंद करायचं. तिसरा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, नंबर 1, हलवायाच्या घरावर डॅश डॅश. तुम्ही वाचतानाच लक्षात ठेवला तर येतच आहे बघा. हलवायाच्या घरावर बेलपत्र नाही, ताम्रपत्र नाही, तर तुळशीपत्र. म्हणून हे म्हणीनं तुम्ही 5 वेळेस 10 वेळेस वाचा. 1 महिनाभर तुम्ही जर वाचला तरी दररोज, तर बघा तुम्हाला सगळं लक्षात राहतंय. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. नाहीतर बेलपत्र लिहिताल नंबर 1. एकदा वाचून उपयोग नाही बरं, पाठ करा 10 वेळेस वाचून. झाकली मूठ डॅश डॅश लाखाची, म्हणजे 1.25 लाखाची. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पर्यायसुद्धा वाचायची गरज पडत नाही. तिसरं, वासरात डॅश डॅश गाय शहाणी. शिकवताना सांगितलं होतं, वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणून पर्याय नंबर 4 तिसऱ्याचं. त्याच्यानंतर पुढचं चौथं, डॅश डॅश काकडीला राजी. कोण काकडीला राजी? कोल्हा. कोल्हा काकडीला राजी, म्हणजे पर्याय नंबर 1. अशा प्रकारे हेही प्रश्न झाला. त्याच्यानंतर प्रश्न चौथा, दिलेल्या सूचनेनुसार योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता प्रश्न चौथा काय म्हणले रे? हे बघा, असं म्हणीचं दिलेलं. आता हे फार महत्त्वाचं आहे बरं का रे. हे बघा, असं गोल दिलेले आहेत आणि इथं शब्द दिले आहेत बरं का. 1 2 3 4 रेषा आहेत. 1 2 3 आणि हे 4 आणि इथं शब्द दिलेत. ल घा हा स, पुन्हा डी न ठा तो असं. मग आता काय झालं रे? ल एवढे शब्द लिहिले की वाचलात की तुम्हाला लक्षात येते. मध्ये शब्द कोणता आहे? मो. म्हणजेच काय? लहान तोंडी मोठा घास. मग आकृतीत लपलेल्या म्हणीतील मधले अक्षर कोणते? मग म्हण सापडली. लहान तोंडी मोठा घास. मधला अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे मधला अक्षर. इकडं 4 शब्द आणि इकडं 4, मध्ये आलं डी. म्हणून उत्तर हे पर्याय नंबर किती आहे? डी. तर पहिल्याचं उत्तर आलं पर्याय नंबर
किती रे? 3. प्रश्न चौथा, पहिल्याचं उत्तर 1 2 3 4 पैकी 3. समजलं? आता लगेच दुसरा प्रश्न 1 2 3 4. आकृतीत दडलेल्या म्हणीतील सुरुवातीपासून 3रे व 10वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हे प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरं का रे, गुंतागुंतीचा आहे. एका ह्याच्यामध्येच तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारलेत बरं का रे. इथं दिलंय भ हा र, इथं काहीच नाही मध्ये. इथं दिलंय मी, इथं ला त ओ त्र ला त. बघा बरं, असंच आहे का? प्रश्न असाच आहे का तुमचा? आता असाच जर प्रश्न असेल तर आता ह्याच्यात काहीच नाही भरलेलं, हे रिकाम आहे. तर ह्याच्यापासून शब्द. आता प्रश्न काय? आकृतीत दडलेल्या म्हणीतील. आकृतीत दडलेली म्हण, मग कोणती म्हण आहे ते काढा. एकदम सोपं आहे. लहान काय आहे बघा, लहान तोंडी मोठा घास नाही, ते नाही. मग काय आलं? हां हे बघा, हे हात, ओला, तर, मित्र भला. बघा काय झालं? हात, ओला, तर, मित्र भला. आता ह्याच्यात या म्हणीतील आता म्हण तयार केलं, हे पहिलं उत्तर दिलं आपण. दुसरं उत्तर सुरुवातीपासून 3रे अक्षर, पहिलं दुसरं तिसरं, सुरुवातीपासून 3रे व 10वे, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, हे 10वं, 3रे आणि 10वं अक्षर घेऊन तयार होणाऱ्या, म्हणजे हे पहिला प्रश्न हे सोडवला, दुसरं हे सोडवलं, तिसरा हे प्रश्न सोडवला. आता चौथं ह्याचा शब्द तयार केला, ओला शब्द तयार झाला. तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी. आता ओलाच्या विरुद्धार्थी कोणता आहे? तर ओला म्हणजे ओल सर, आणि मग तिसरं कोरडा, म्हणून ह्याचं येतं उत्तर पर्याय नंबर 3. दुसऱ्याचं उत्तर काय येईल? ओल्याच्या विरुद्ध कोरडा. अलग लक्षात? टॉवेल कसा आहे रे? ओला. हे कसं आहे? उन्हात ठेवल्यामुळं कोरडा झाला, वाळला. हे असे एका प्रश्नात 3-3, 4-4 प्रश्न दडलेले असतात. तिसरा प्रश्न, वेगळी अर्थ असणारी म्हण ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. डोळ्यात कचरा गेला, डोळ्यात फुक. आता डोळ्यात फुकायचं तर कानात फुकलं, म्हणजे डोळ्यात केर आणि कानात फुंकर हे अर्थ. दुसरं, आग सोमेश्वर बंब रामेश्वर, आग लागली सोमेश्वरला, आग लागली आणि बंब रामेश्वरला चाललाय, म्हणजे इकडं मदत पाहिजे तर तिकडं गेलं, इथं फुंकायला पाहिजे तर इकडं, म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत बरं का. तिसरं, जखम नखाला आणि मलम शेंडीला. जखम नखाला लागले, आय काय लई लागलं रे. जखम नखाला आणि मलम शेंडीला. काही म्हणी लई चमत्कारिक असतात बघा, ऐकलं की हसूच येतंय. आता ह्या तिन्ही म्हणीचा अर्थ सारखाच आहे. मग आपल्याला प्रश्न म्हणले वेगळा अर्थ असणारी म्हण म्हणजे नक्कीच चौथं, घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. आता हे तसं नाही आहे, घार आकाशीत फिरायली पण चित्त पिलाशी, म्हणजे तिचं लक्ष खाली आहे. तर हे वरच्या 3ची मिळतं जुळतं नाही आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 1 2 3 4 चौथं रंगवा. आता त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय येते बघा, देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे. कुसळ म्हणजे बारीक कण देणं आणि घ्यायचं मुसळा एवढं, म्हणजे खूप जास्त घेणं. या म्हणीच्या अर्थाचीच म्हण ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आवळा देऊन कोहळा काढणे. बरोबर आहे, पहिलंच बरोबर आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 1. त्याच्यानंतर 5वा प्रश्न काय येतंय, पुढील प्रसंगास योग्य अनुरूप म्हणीचा पर्याय निवडून वर्तुळ रंगवा.
संजूला सुंदर हस्ताक्षर काढणे जमत नव्हते. तो लेखनीलाच नावे ठेवू लागला. हा अक्षर चांगलं आहे म्हणून, ही पेनच खराब आहे, ही लेखनच अशी आहे, ही पॉईंटच खराब झाला, हे असंच झालं, हे तसंच झालं. म्हणजेच काय, नाचता येईना अंगण वाकडं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं आहे रे हे. आता बघा 6वा प्रश्न. आता 6व्या प्रश्नात काय आहे, नळी व वारे हे 2 शब्द असलेली म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. आता अशी कोणती म्हण आहे की ज्या म्हणीमध्ये नळी पण आहे ना वारे, नळी वारे, नळी नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. सापडलं की रे. मग आता ह्या प्रश्नात काय म्हणलं होतं, पहिल्यांदा ती म्हण ओळखा. ओळखली म्हण, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडं गेले वारे. आता त्या म्हणीचा अर्थ काय आहे हे पर्यायात आहे. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये, चुकलं. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठीची व्यवस्था व्यर्थ ठरते, चुकलं. मोठ्या माणसाच्या ठिकाणी काही दोष असतात, चुकलं. केलेल्या उपदेशाचा काही उपयोग न होणं म्हणजे नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडं गेले वारे. म्हणून आता बघा, तुम्हाला घरी सांगत असते आई वडील, अरे बाबा रस्त्यानंच व्यवस्थित चालत जा, दगड आला की पाय वर करत जा. किती समजावून सांगितलं तर ऐकत नाही, लागली ठेच. म्हणजे नळी फुंकलेस गेले सोनारे, इकडून तिकडे गेले. किती समजावून सांगितलं, अभ्यास कर अभ्यास कर, ऐकलं नाही, आता बस रडत. समजलं, उपदेशाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आता 7वा प्रश्न. अरे छा, संपलं की रे. बघा बरं, हे प्रकरण फार महत्त्वाचं होतं बरं का बाळांनो. आता खरं तर एका प्रश्नाला 1 मिनिट लागतो. अशा प्रकारे आपण 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 17 18 मिनिटात हे प्रश्न सोडवायला पाहिजे होती. पण आपल्याला भरपूर वेळ लागला, कारण म्हणी आपण घेतल्या. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं म्हणी कंप्लीट होत नाहीत, पाठांतर होत नाहीत, वाचन, तोपर्यंत हे काहीच येणार नाही. म्हणून तुम्ही सारखं वाचा, बघा, सगळं तुम्हाला येतं. आणि तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही छान अभ्यास करणार, तुमचा अभ्यास झालेला आहे, परीक्षेत छान यश मिळवणार आणि तुम्ही पुढं जाणार आणि पुढच्याही प्रकरणाचा अभ्यास असाच परफेक्ट करणार. म्हणून पुढचा भाग शिकवायचा आहे, म्हणून इथंच थांबूया. छान तुम्ही अभ्यास केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांनो.